चिपळूण शहरामध्ये 2 जानेवारीच्या रात्री मोठी आग दुर्घटना घडण्याची शक्यता असताना वेळेवर करण्यात आलेल्या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. 10 खासगी ट्रॅव्हल बसेस जळून खाक होता होता वाचल्या. शुक्रवारी रात्री सुमारे 12च्या सुमारास चिपळूण मध्यवर्ती बस स्थानकासमोरील अरिहंत कॉम्प्लेक्सच्या शेजारी असलेल्या गवत आणि कचऱ्याला अचानक आग लागली. काही क्षणांमध्ये या आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं. अरिहंत कॉम्प्लेक्समध्ये वास्तव्यास असलेले ॲडव्होकेट चिन्मय दीक्षित यांनी प्रसंगावधान राखत तातडीनं ही बाब खासगी बस चालक मंदार लाड यांना कळवली आणि यानंतर मंदार लाड त्वरित घटनास्थळी दाखल झाले होते. चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्याजवळ संपर्क साधण्यात आला. माहिती मिळताच त्यांनी तत्काळ नगरपालिकेचा अग्निशमक बंब घटनास्थळी पाठवला आणि स्वतःही आगीच्या ठिकाणी दाखल झाले होते. आग भडकत असल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमक दलाकडून रात्री 1 वाजेपर्यंत पाणी मारण्यात आलं होतं. या ठिकाणी 10 ट्रॅव्हल बसेस उभ्या होत्या, जे चिपळूण रत्नागिरी मार्गावर प्रवास करत असतात. चिपळूण नगरपालिकेचे पार्किंग याच परिसरातून असलं तरी तेथे सुरू असलेल्या कामामुळं ठेकेदारांना कुलूप लावलं असल्यानं या बसेस रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आल्या होत्या. मंदार लाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत आपापल्या गाड्या तातडीनं बाजूला काढल्या. मात्र काही बसेसना आगीची झळ बसली असून काही गाड्यांचे लाईट्स वितळले तर काहींच्या काचा फुटल्यात. नगराध्यक्ष उमेश सकपाळ, मंदार लाड आणि अग्निशमक दलाच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आली. अन्यथा 10 बसेस जळून खाक होण्यासोबतच अरिहंत कॉम्प्लेक्स या इमारतीला देखील मोठा धोका निर्माण झाला होता. वेळीच करण्यात आलेल्या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय.